श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे. या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या, शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला खास विशेष संधी गुरुदेव आणि शुक्रदेव आणून देणार आहेत. आणि ती संधी कोणती ती सुद्धा माहिती आपण याच माध्यमातून जाणून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो. लग्नस्थान हे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं, तुमची रोजची दिनचर्या दर्शवतं. लग्नस्थानाचे अधिपती शुक्रदेव, ज्यांचा गोचर षष्ठातनं होत आहे उच्च राशीतनं, त्यामुळे या संपूर्ण महिनाभर तुम्हाला आनंद उत्साह प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर शुक्रदेव जेव्हा षष्ठातनं गोचर करतात त्यावेळेस काही अंशी एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुद्धा प्रवृत्त करत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला विशिष्ट काहीसे शुभ परिणामकारक फळ प्राप्त होऊ शकतं. याचबरोबर धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानावरून आपण कुटुंबाचं सौख्य, वाणी, नेत्र, पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो. धनस्थानाचे अधिपती मंगळदेव, ज्यांचं गोचर भाग्यातनं होते. मंगळदेव 5 एप्रिल नंतर तुमच्या दशमातनं गोचर करतील, त्यामुळे धनसंचय होणं, व्यवसायासाठी एखादे गुंतवणूक होणं असे काहीच शुभ परिणामकारक फळ तुम्हाला निश्चित मिळू शकतं. याबरोबरच भाग्यातले मंगळदेव तुम्हाला विशिष्ट कार्यासाठी नियोजन करण्यास प्रवृत्त करतील. या संपूर्ण महिन्याभर तुम्ही एखाद्या कुटुंबामध्ये तुम्ही प्रमुख म्हणून कार्य करता, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे एखादे डिसिजन देण्याची किंवा डिसिजन घेण्याची वेळ सुद्धा या महिन्यात येऊ शकते. त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही इतरांना नक्कीच सहकार्य करू शकता. कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे. तृतीय स्थानावरून आपण पराक्रम आणि परिश्रम पाहतो. या ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे. गुरूंचं गोचर हे अष्टमातनं होतंय. 8वा गुरु तुम्हाला सध्या आहे, त्यामुळे जास्त परिश्रम घडतायत, अधिक प्रयत्नांनी कुठलेही काम होतंय. परंतु या महिन्यात तुम्ही केलेले जे परिश्रम आहेत त्या माध्यमातून तुम्हाला योग्य ती संधी निर्माण करून देण्यासाठी गुरुदेवतेची कृपा होऊ शकते. कारण गुरुदेव हे शुक्रदेवतेच्या राशीतनं गोचर करतायत आणि शुक्रदेव गुरुदेवतेच्या राशीतनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्ही निश्चयाने ते काम हाती घेणार आहात आणि ते पूर्णत्वाला नेणार आहात. प्रसिद्धीच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना नक्कीच कीर्ती प्रसिद्धीचा सुद्धा आहे. तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करता, नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये त्याचा गुणगौरव प्राप्त होणं, कला क्षेत्रातील क्लासेस सुरू करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला संधी निर्माण करून देणं असे उत्तम ग्रहस्थिती या महिन्यात आहे. राशी कुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊयात. 4थ्या घरावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो. वाहन वास्तू आपण रोज खरेदी करत नाही, पण जिथे आपण राहतो त्या ठिकाणचं सौख्य मिळणं सुद्धा महत्त्वाचं आहे. अर्थात ती वास्तू तुमची स्वतःची असो किंवा भाडेतत्वावर घेतलेली, पण त्या ठिकाणी तुम्हाला सौख्य प्राप्त होईल का 4थ्या घरावरून आपण पाहू शकतो. या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शनिदेवतेची रास आणि शनींचं गोचर 29 मार्चला परिवर्तित झालेलं आहे आणि षष्ठ स्थानातनं शनिदेव गोचर करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण महिनाभर तुम्हाला वास्तूचं सौख्य नक्कीच मिळू शकतं. वाहन आणि वास्तू खरेदी करायची असेल तर तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार योग पाहणं आवश्यक असतं. त्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या पद्धतीचं वाहन खरेदी करावं, आधुनिक पद्धतीचं करावं का, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळू शकते. परंतु राशी कुंडलीनुसार सुख कसं आहे हे पाहू शकतो आणि त्या पद्धतीने विचार केला तर या महिन्यात वाहनाचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तम मिळणार आहे. राशी कुंडलीतील पंचमाकडे जाऊयात. पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. प्रेम विवाह करायचा आहे तर अशा युवक युवतींना सांगू इच्छिते, तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच तुमच्या प्रेमसंबंधातील गोष्टी, घरामध्ये विचार विनिमय होणं किंवा त्या बाबतीमधील वार्तालाप पुढे जाणं असं शुभ संकेत आहेत. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तमच म्हणता येईल, कारण शुक्रदेवांच्या युतीमध्ये शनिदेव गोचर करतायत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रणयाचे संकेत उत्तम मिळतील. राशी कुंडलीतील पंचमावरून आपण शिक्षण पाहतो. कला क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेताय, तुमच्या सर्व वर्गाला सांगू इच्छिते, नक्कीच तुमचं शिक्षण अतिशय उत्तमरित्या पूर्ण होईल किंवा त्यातला अभ्यास तुम्ही सुरू करू इच्छिता, क्लासेस जॉईन करू इच्छिता, नक्की करा. या महिन्यामध्ये फॉर्म फिलअप करणं, ॲडमिशन घेणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतात. केलेला अभ्यास स्मरणात राहणं, नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द उत्पन्न होणं या सगळ्या शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना आहे. याचबरोबर षष्ठ स्थानावरून आपण रोग पाहतो. या महिन्यामध्ये ज्यांना बीपी, शुगर, थायरॉइड सारखे आजार आहेत तर अशा वर्गाला सांगू इच्छिते, थोडीशी स्वतःच्या तब्येतीची काळजी विशेषतः घ्या. त्याचबरोबर नवीन काही आजारपणे तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यासाठी थोडंसं मेडिटेशन करणं, आहारावरती लक्ष केंद्रित करणं, शुगरचं प्रमाण व्यवस्थित तुमच्या शरीरात राहिला पाहिजे याची काळजी घेणं, अतिरिक्त साखरेचा वापर टाळणं या सगळ्या गोष्टी करणं खूपच आवश्यक आहे. राशी कुंडलीतील सप्तम भावाकडे जाऊयात. 7व्या घरावरून आपण काय पाहतो, जोडीदाराचं सौख्य. सप्तम स्थानामध्ये आपण भागीदारी पार्टनरशिप मधील बिझनेस सुद्धा पाहतो. या दृष्टीने विचार केला
तर या ठिकाणी असणारी मंगळदेवतेची रास, त्यांचं गोचर हे भाग्यातनं होते. त्यामुळे भाग्यस्थानातील मंगळदेव तुम्हाला नक्कीच संधी, विशिष्ट निर्णय घेण्यासाठी प्राप्त करून देतील. तुमच्या पार्टनरच्या म्हणजे अर्थात तुमच्या जोडीदाराच्या जीवनामध्ये एखादा विशिष्ट नोकरी संदर्भातील निर्णय घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना सहकार्य केले, त्यांना तुम्ही एखादा योग्य डिसिजन घेण्यासाठी मदत केली आणि त्यातनं आनंद प्राप्त झालाय, असे शुभ संकेत आहे. त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिले, अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे. ज्या गृहिणी आहेत त्यांना सांगू इच्छिते, गृहउद्योग तुम्ही सुरू करू शकता या महिन्यापासून. नक्कीच तुम्हाला या महिन्यात प्रयत्न केल्यास तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी शुभ स्थिती आहे. राशी कुंडलीतील भाग्याकडे जाऊयात. भाग्यस्थान काय दर्शवतं? तुमच्या जीवनातील भाग्योदय आणि त्याचबरोबर तुम्ही साधणारी आध्यात्मिक प्रगती आणि याचबरोबर तुम्हाला या स्थानावरनं नोकरीचे योग पाहिले जातात. तर या ठिकाणी मंगळदेव आहेत, बुधदेवांची रास आहे. बुधांचं गोचर हे निश्चित न होतंय षष्ठ स्थानातनं. ज्यावेळेस 6, 8 आणि 12 या स्थानातनं भाग्यशाचं गोचर होतं, त्यावेळेस मात्र थोडेसे निर्णय घेताना घाई होऊ शकते, पण निर्णयांचे योग्य शुभ परिणामकारक फळ सुद्धा प्राप्त होऊ शकतं. कारण नीचभंग योग करणारे शुक्रदेव तुम्हाला या ठिकाणी बुधदेवांच्या युतीत आहेत. त्यामुळे तुमच्या निर्णयांना साथ सोबत करणारे तुमचे जोडीदार किंवा हितचिंतक तुम्हाला या महिन्यात प्राप्त होऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला नोकरीचं कार्य सफल होऊ शकतं, पुढे जाऊ शकतं. ज्यांना प्रयत्न करायचे नोकरीसाठी त्यांनी नक्कीच या महिन्यात सुरू करा. तुम्हाला नक्कीच उत्तमरित्या त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. राशी कुंडलीतील भाग्यस्थानावरनं आपण आध्यात्मिक प्रगती सुद्धा पाहतो आणि त्या दृष्टीने तुम्ही या महिन्यामध्ये नक्कीच नामस्मरणाकडे जाणार आहात. थोडीशी उपासना तुमची वाढू शकते आणि त्या माध्यमातून सुद्धा आनंद प्राप्त होऊ शकतो. आपण दशमस्थानाकडे जाऊयात. 10वं घर काय दर्शवतं? 10वं घर आपल्याला व्यवसायाची संधी दर्शवतं. नवीन व्यवसाय सुरू करायचा तर त्यासाठी योग पाहिले गेल्यास आपण दशमस्थान पाहतो. द्रव पदार्थ, कागद, कापड, गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग तुम्ही असाल, इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तूंमधील तुमचे व्यवसाय असतील, तर या सर्व वर्गांना सांगू इच्छिते या ठिकाणी मंगळदेव येत आहेत. बिझनेसमध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे. तुम्हाला नवीन संधी निर्माण होणार आहे तुमचा व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी. त्यामुळे हा संपूर्ण महिना कार्यक्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मंगळदेव तुम्हाला प्रवृत्त करणार आहेत. तुम्ही कामाला सुरुवात करायची आहे. राशी कुंडलीतील दशमावरून आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय सुद्धा पाहतो. षष्ठ स्थानात शनिदेव आलेले आहेत. तुमचा व्यवसाय नक्कीच डेव्हलप होऊ शकतो. तुम्ही जर बिल्डर व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी सांगू इच्छिते या महिन्यामध्ये खरेदीचे योग येऊ शकतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त होऊ शकतं, लाभ प्राप्त होऊ शकतो. लाभस्थानाकडे जाऊयात. 11व्या घरावरून आपण लाभयोग पाहता दृष्टीने विचार केला तर जे व्यावसायिक वर्ग आहे त्यांना नक्कीच लाभाची संधी उत्तम आहे. नोकरी करताय तर तुमच्यासाठी प्रमोशनचे योग तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार पाहिल्यास अधिक माहिती मिळू शकते, पण या महिन्यामध्ये नक्कीच सुरुवात होऊ शकते, विचारणा सुरू होऊ शकते. 12व्या घराचे अधिपती जे आहेत ते बुधदेव आहेत आणि त्यांचं गोचर षष्ठातनं होत आहे जलतत्वाच्या राशीतनं. त्यामुळे नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये प्रवास करणार आहात. अतिरिक्त प्रवास तुमचा होऊ शकतो, जास्तीत जास्त धावपळ होऊ शकते, पाय पावले थकू शकतात, इथपर्यंत प्रवास होऊ शकतो. अशा पद्धतीने योग आहे. परदेशात जायचे, परराज्यात जायचे, तुमचा व्यवसाय तुम्ही घेऊन जाऊ शकाल किंवा तुमच्या नोकरीनिमित्त तुम्हाला परदेशवारी नक्कीच या महिन्यात घडू शकते आणि त्या माध्यमातून आनंद प्राप्त होऊ शकतो. विशिष्ट कालावधी आहे. या महिन्यात तुम्ही नक्की प्रयत्न करा. विजा, पासपोर्ट सारख्या कारणांमुळे तुमचं जाणं राहत असेल तर या महिन्यात तेही कामे मार्गी लागू शकतात. तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता. याबरोबरच 12व्या घरावरून आपण खर्च पाहतो. या महिन्यात आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो. त्यामुळे मी ज्यावेळेस आरोग्याची माहिती दिली त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की तुम्ही शुगरचं प्रमाण व्यवस्थित राहील याची काळजी घ्यायची आहे. इन्व्हेस्टमेंट होऊ शकते तुमच्या व्यवसायासाठी आणि नोकरीसाठीची संधी निर्माण होईल बाहेर देशात जाण्यासाठी. त्यामुळे त्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो. अर्थात काही सकारात्मक खर्च आणि काही अंशी तुमच्या आरोग्यासाठी खर्च होणं अशा पद्धतीने योग या महिन्यात दर्शवत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठीचे योग कसे आहेत? तुम्हाला सध्या स्थितीमध्ये गुरुदेवतेचं बळ नाही, मग विवाह योग नाही का? तर असं नाही. तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जर विवाहाचे योग सुरू असतील तर गुरुदेवतेचं बळ प्राप्त करून घेण्यासाठी उपासना आहेतच. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये छोट्या छोट्या उपासनेतनं तुम्ही नक्कीच मोठे फळ प्राप्त करून घेऊ शकता या माध्यमातनं. तर या महिन्यात काय उपासना कराल? तर सगळ्यात महत्त्वाची तुमचे व्ययस्थानाचे अधिपती बुधदेव निश्चितनं गोचर करतायत आणि त्यामुळे या संपूर्ण महिन्यावर तुम्ही व्यंकटेशाची उपासना केली तर विवाहाचं कार्य सिद्धीला जाईल. याबरोबर दत्त महाराजांची उपासना केली तर प्रत्येक कार्यातले जे विघ्न येत आहे, काम अर्धवट राहत आहेत, ती कामं मार्गी लागण्यासाठी मदत होईल.
कोर्ट कचेरी या संदर्भातील तक्रारी तुमच्या जीवनात सुरू असतील तर त्यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम आहे. तर आज आपण समजून घेतलं तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही स्वामी भक्त आहात. तुम्हा सर्वांना एक सांगू इच्छिते, या संपूर्ण महिनाभर तुम्ही दत्त महाराजांची उपासना करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनात येणारी संकट, अडथळे, अडचणी या सगळ्या दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. याचबरोबर आपल्याच या युट्यूब चॅनलवरती शनिदेवांचं नुकतंच परिवर्तन झालंय 29 मार्चला. तर 29 मार्च नंतर तुमच्या जीवनामध्ये तुळ राशीच्या जातकांना शनिदेव कोणकोणती संधी निर्माण करून देणार आहेत याबद्दलचा विशिष्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल नक्की पहा. मित्रमंडळींना तो शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.